हा आई कॉमेडी आहे जाम. फायनली पोहोचलो. आता अर्ध्या पायऱ्या चढलो. स्पीकर लावलेलं म्हणून मी काय शूट केलं ना. तर चला दम लागायला लागला आता. पाणीने अजून जोर घेतले. सगळी मंडळी बसले घरी जायसाठी. पण काय करणार. हे चला भिजत आता मग. हॅलो गाईज आणि सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस, रंग पांढरा. तर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता चाललो आहे देवऱ्यामध्ये नानांच्या घरीवरती. पहिला दर्शन करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो आमच्या गावातल्या देवीचं आगमन होणार आहे. म्हणजे आगमन तर झालं आहे, पण आत्ता मंडपामध्ये बसवण्याचं आगमन होईल. ते तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. पहिलं आपण दर्शन घेऊन येऊ. थांब जेवून जा आता. जेवून जा. तिकडे जायला बोललो मी घर कुठे चालली विचारला. हा आई कॉमेडी आहे जाम. चला दर्शन वगैरे करून झालंय. आता चालू मस्तपैकी आमच्या गावातील जय भवानी तरुण मित्रमंडळ शिलगाव म्हणजे गावातील देवीचं आगमन होणार. तर तिकडेच चालू आहे. आता सर्वजण गेले वडाच्या झाडाचे इथं. पण मी तिथून ना मी घराच्या पासूनच जात. तेव्हा वाजत येईल. तरी माझा एडिटिंगचं काम चालू आहे म्हणून बँड वाजवायला सुरुवात झाली. तर चला जाऊ तिकडे दाखवतो तुम्हाला आमच्या गावातील देवीचा आगमन सोहळा. एकदम नॉर्मलच आहे, जास्त आहे ना.
त्यांनी हात लावू नका. अक्षय काहीच पोचलो घरी. आमच्या गावाची देवी आत्ता म्हणजे आली, बसवली पण. आता जाऊन थोडंसं फ्रेश होतो आणि बघू आज कुठे कुठे ऑर्डर होती पण कॅन्सल झाली, त्याच्यामुळे बरं गावातून त्या शूट केला मी थोडासा तुम्हाला दाखवते. few moments later. फायनली तयार झालेलं आहे. आता वाजले 6:20 झाले, म्हणजे 6:30 वाजता चाललो आमच्या गावातील श्री खरवले आहे मंदिरामध्ये. आता तिथं दाखवतो मला कसं काय होणार आहे. 9 दिवसही जाणार आहे आणि उद्या जायचं आपल्याला. ते पण तुम्हाला ब्लॉग सेपरेट बघायला भेटेल. ब्लॉग पुढे मागं होती, मग अशी येऊन झोपलेलो. तर 4-5 दिवस काही झोप भेटली नाही, उद्या पण झोप भेटणार नाही, त्याच्यामुळे आज येऊन दुपारी झोपलेलो. तर चला जाऊ. मंदिराचा परिसर कसा गेलाय, काय डेकोरेशन केलंय, कसं काय केलंय, तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये. फायनली पोहोचलो. आता अर्ध्या पायर चढलो. स्पीकर लावलेलं म्हणून मी काय शूट केलं ना. तर चला दम लागायला लागला. आता किती दिवसाने आलं. मी तुम्हाला बोललेलं की नवरात्राच्या आधी येईन मी, पण काही वेळच भेटला. पूर्ण मस्ती करतो. तर चला वरती जाऊ. हेच वरती पोचलो आणि आत्ता जस्ट पाऊस आलेला आहे. डेंजर सीन झालं. आता थोड्याच वेळात आरती होईल, ते तुम्हाला दाखवेल. बघू शकता कुत्रे कसे झोपलेले आहेत. मस्त एक गादी शोधली त्यांनी. झोपा झोपा, खरा आराम. तर चला आता आरती चालू आहे, ते दाखवतो तुम्हाला. पाऊस पण मगाशी नव्हता पाऊस, पण आता पाऊस आहे आणि सर्वजण इकडे बसले, सर्वजण गेले. बघा आपल्या गावातील सर्व मुलं आले. काय परेशान, धंदा बंद का? धंदा बंद हे असा ना जेव्हा होईल तेव्हा होईल. अशी मजा मस्ती ना करायची ना परेश. लावू शकतं ना, असं काय. मग काय धंदा बंद का 9 दिवस? आजचे दिवस चालू आहे. या मोमोज खायला सर्व जण. फायनली आरती संपन्न झालेली आहे मस्त. आणि इकडे प्रणोद आलेला आहे आपला. इकडे प्रणोद. फायनली निघालो आता दर्शन करू. सर्व काही झालं मस्तपैकी. फोटो वगैरे काढले आणि मागे लाईट करते ब्लिंक. पाणीने अजून जोर घेतले. सगळी मंडळी बसले घरी जायसाठी, पण काय करणार. हे चला भिजत आता. मग लास्ट ऑप्शन भिजतच जायचं ना. लास्ट ऑप्शन आम्ही पण बायको झालो. काहीच फायनली पोचलो. आता नाक्यावर आहे. पप्पा गेलाय तिकडे पप्पाचं काम करायला. बसलो इथं त्यासाठी ऑफिसवर. ट्रॅफिक लागले समोरच. बेज बेज भजिया बेज. ते ब्लॉग बनवलं बघतोय म्हणून त्याला सांगितलं. ओळखीचं आहे, असं काय टेन्शन नाही. आज ट्रॅफिक खूप लागलेले आहे. तर बघू सोडायला आणि पप्पा येईल मग घरी जाऊ मस्तपैकी. उपवास वगैरे सोडू. म्हणजे माझा उपवास नाही, घरच्यांचा उपवास आहे. मी उपवास नाही करत. मी दोन्ही टाईम भाजी वगैरे जे काय असेल ते खातो.
तर काहीच पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. डेंजर म्हणजे सकाळपासून पाऊस कंटिन्यू. फक्त जेव्हा आपल्या गावातल्या देवीचं आगमन झालं ना सकाळी, तेव्हा थोडासा पाऊस आला गेला, म्हणजे थांबलेला होता, नंतर आला. त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस चालू आहे. नवरात्रामध्ये छत्र्या घेऊन गरबा घ्यायला लागणार असं मला वाटतं, कारण की आता साहजिकच आहे, हे पावसामुळे काय करणार. बघू शकता जी आपण गादी बनवायला दिली ती आलेली आहे. घरी पोहोचलो जस्ट. मजा बघ किती मोठी आहे गादी. आता एकट्याला नेता नाकीनवाले पाणी भरले. बसले जेवायला मस्त बघा. बघा इकडे जेवण आहे. माझा उपास नाही म्हणून तर आपली सोयाबीनची भाजी आहे, तर मम्मीचा उपास आहे म्हणून त्यांना वेगवेगळी भाजी आहे. तर चला जेवण करून घेऊ. पाऊस पडताच आहे, बघू शकता बाहेर. चला तर गाईस, रात्रीच्या वाजले आता 12. जिथं म्हणजे शेड घातलं होतं ना, तिथंच फक्त गरबा चालू होता. आज कोण आमच्या गावात तर नव्हता, कारण आमच्या गावात जेवढं मंडपाची जागा आहे तेवढा शेड घातलेला आहे. तर पावसामुळे काय आज काय झालं नाही. उद्या कार्यक्रम झाला तर नक्की दाखवेन. जर आजचा नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.